यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा मोठा कट उधळलेला आहे। सीआरपीएफनं भूसुरुंग स्फोटामध्ये उडवण्याचा प्रयत्न फसलेला आहे। भूसुरुंग स्फोट करण्याचा प्रयत्न माओवाद्यांनी केलेला होता, तसा त्यांनी प्लॅन केला होता, पण हा प्लॅन उधळून लावलेला आहे। तर छत्तीसगडमध्ये हा जो कट आहे तो उधळून लावण्यात आलेला आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश तिवारी, महेश, काय सांगाल? छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचा प्लॅन केलेला होता, पण सुरक्षा दलांनी तो उधळून लावल्याचं दिसतंय। अलीकडेच माओवाद्यांच्या केलेल्या भूसुरुंग स्फोटात 8 जवान शहीद झाले होते। त्या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा माओवाद्यांचा हा प्रयत्न होता। बिजापूर जिल्ह्यात बासागुडा आवापल्ली मार्गावरच्या रस्त्यावर जो आहे एका पुलाच्या खाली माओवाद्यांनी हा 50 किलोचा आयईडी लावला होता। त्याची क्षमता एक मोठं बस उडवू शकते इतकी याची क्षमता होती। आतापर्यंत सगळ्यात मोठा आयईडी आहे असं बोललं जात आहे। आणि माओवाद्यांनी तो पुलाच्या खाली काँक्रीट आणि दगडाच्या खाली लपवून ठेवला होता। जवानांचं मोठं वाहन येताच त्याला रिमोटने स्फोट करून जवानांना ठार मारण्याची माओवाद्यांची योजना होती। मात्र सीआरपीएफनं सतर्कतेनं या भागात सर्चिंग केलं आणि सर्चिंग मध्ये जवानांना जेव्हा हा आयईडी दिसला तो हळूच काढून तो दुसरीकडे स्फोट करून तो निष्क्रिय करण्यात आलेला आहे। तो स्फोट झालेला आपण बघत आहोत। लाईव्ह स्फोट जो दिसत आहे आपल्याला हा निष्क्रिय करण्यासाठी केलेला स्फोट आहे। त्यामुळे हा स्फोट किती भीषण झाला असता हे या स्फोटामुळे आपल्याला दिसून येत आहे। मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे ही जीवितहानी टळली आहे। निश्चितच महेश, एकूणच किती मोठा हा स्फोट झाला असता याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल, मात्र ती हानी टळलेली आहे। त्यामुळे एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक।